तुझ्या पावसामुळे तुझं एक बरं आहे, एका गोळीत सर्दी जाते तुझी. इथे चालूच आहे ग पाऊस, वैताग आलाय पार. माझं तर नाक गळून गळून नाही जसा ओके. पण तू डॅडला नको सांगूस बाई, नाहीतर तो लगेच लिपिड प्रोफाईल करायला लावेल. आणि त्याला डीपी बदलायला लाव यार, एवढे लाल दिसतात डोळे त्याचे. सतीश अंकलच्या फार्म वरचा ना. बापरे, दाढ केवढी खेचतो त्याची. अति भीती काही नाहीये, भोळा डाळ. आणि ती साधना आंटी आहेच तशी, तीही डाळ बरोबर भारी फ्लर्ट करते. मस्त आहे ग ती, नाहीतर तुमचा कमरा. ममा तू ना नीट स्वतःकडे लक्ष देत नाहीस. म्हणजे वर दिसतेस बारीक, पण मागून केवढं दिसतं. शी ती कशी आहे का गौरी काकू? तुमच्या पार्टीत ती स्वतः पितानी बोलताना मात्र गिल्ट तुम्हाला. नको तिचं सगळं. वर मला म्हणते कशी बाई ग स्नेहा, कंबर बघ तुझी, मेंटेन कर. नाही आवडत मला ती. तिला बरं माहिती असतात सगळ्यांचे अफेअर्स. हो या वयात, चल काहीतरीच काय. आता यात जातीचा काय संबंध? गौरी काकूला पैसेवाला आवडतो, मग तो कॅटेगरीतला असो नाहीतर मारवाडी. हो पण तिला तो आवडतो, त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ती तिची आवड तुमच्यावर लादत तर नाहीये ना. मम्मा हा प्रश्न माझा नाहीच आहे. मी करणार तर तो फक्त मराठा, डोंट वरी. आणि तसंही गौरी काकून मला सांगितलं की बायगा लफडी कोणाशीही कर, पण नवरा मात्र आपल्यातला बघ. हो आहेच ती सेक्सी. आणि जेव्हा आपल्याकडे बसायला येते तेव्हा केवढा लोकट असतो तिचा. पण मम्मा एक गंमत वाटते. म्हणजे तुझ्या ऑलमोस्ट सगळ्या मैत्रिणी गावाकडून आलेल्या. पण बघ ना 40 नंतर सगळ्यांमध्ये केवढा ड्रास्टिक चेंज झालाय. हा म्हणजे ह्या सगळ्या 10 वर्षापूर्वीपर्यंत दरवर्षी न चुकता वडाला फेऱ्या मारत होते. नाही म्हणजे त्यांनी वडालाच फेऱ्या मारल्या पाहिजेत असं म्हणत नाहीये मी, पण त्या ज्या पद्धतीने हे नवजग ओरबाडू पाहतायत ना, ते दृश्य ओंगळवाणं वाटतं. आणि तसंही तूच म्हणतेस ना तुझ्या गावातले ते देशपांडे साहेब. हा गावातली सगळ्यात हुशार फॅमिली. राईट, बामणाचं गावातलं एकुलतं एक घर. कसं कोलॅप्स होत गेलं ना ते. अगं आणि अशा बुद्धिमान माणसांची घरं जेव्हा कोलॅप्स होतात तेव्हा बाकीची सोसायटी नुसती बघत राहते. कोण जातं का सावरायला त्यांना? वर ज्यांची घरं शाबूत असतात ते म्हणतात बरं झालं आपण साधेच राहिलो, नाहीतर आपल्यावरही अशी वेळ आली असती. नाही डॅडला मराठा असल्याचा एंथू आहेच आहे. नाही आपल्या बायका पुरुषांपेक्षा जास्त लिबरल असतात. तू गौरी काकूचंच घे ना. कुठे? इथे मुंबईत? छे ग, इथे आम्हाला एकमेकांची आडनावही माहिती नसतात. अगं जातपात लग्नात बघणं ठीक आहे, पण असं सगळीकडे कसं ऍप्लिकेबल करणार? तू ना कधी कधी डॅडींचीच. हॅलो ठेवू का? होईल ग सगळं नीट मम्मा. तू ना फक्त घर शोधल्यासारखी स्थळं शोधू नकोस बाई. हो आणि त्या कदम काकांनी तर डॅडनी सांगितल्यापासून मेल सुरू केलाय. रोज सकाळी एक 25-30 पोरांचे फोटो आणि स्थळ. बाप रे, केवढी पोरं बाकी आहेत ग लग्नाची या महाराष्ट्रात. ऐक यार मम्मा, तू नेहमी असंच करते. मी ना मुद्देसूद बोलायला लागले की तुला ते आर्ग्युमेंटेटिव्ह वाटायला लागतं. पण तू बोलतेसच अशी ना की डॅडलाही तुझंच खरं वाटायला लागतं. आलाय का तो? नाही आत्ता नको देऊ त्याच्याकडे. हो बघितला, तोही फोटो बघितला. छान आहे ग सगळं, पण
असू दे ना राजवाडा. हो आय नो, माझ्या सुखासाठी. पण यार मम्मा फोटो बघ ना त्याचा, कधी नाही कसा बारीक होणार आहे तो, असा नुसता 40 सारखा सुटलेला. हो, त्या दिवसानंतर तुझ्या सांगण्यावरून मी पुन्हा त्या मुलाला भेटले. आम्ही तासभर गप्पा मारल्या आणि एकत्र खाल्लंही. स्वभाव छान वाटली त्याची कंपनी, तमी फ्रेंड्स. पण त्याचं सोड ग, त्याचं सगळं तुझ्यावर असतं. मग मी काय करू त्याच्या 150 एकर जमिनीचं. हे बघ हे बघ, मला आवडू शकणारा एखादा असेल ना 150 एकर वाला. मम्मा म्हणजे अगं मुलगा वाईट नाही, म्हणजे जेवताना गप्पा मारताना छान वाटला तो, ही माझी इन्स्टंट रिॲक्शन होती. पण म्हणून नवरा म्हणून मी त्याला पसंत केला असा अर्थ होत नाही ना त्याचा. हो ना, हो हो त्याला मी आवडणारच. बावळट असतात ग पोरं, पटकन आवडतात मुली त्यांना. पण तू का कन्व्हिन्स करतेस मला? मम्मा तुला सांगू, मला कधी कधी वाटतं की तुला तुझ्या तारुण्यात जे हवं होतं ना ते आता तू सगळं माझ्याकडून करून घेतेस. मम्मा अगं, हॅलो हॅलो, हर्ट झालीस का? हॅलो मम्मा बोल ना. हा डॅड बोल. काय डॅड? ए यार, आणि तो डीपी चेंज कर यार फेसबुक वरचा. तुला बायकांचे लाईक्स कशामुळे मिळतात माहितीये ना? तू खूप हुशारीने ममाला टॅग केलंस त्याच्यात, आणि त्या सगळ्या तिच्या मैत्रिणी आहेत, तुझ्या नाही. आता मी सगळं परत रिपीट करू का? ती पटकन हर्ट होते रे. पण ती तिच्या भूमिकेतनं बघते ना डॅड. हो, पण मी कुठे असं म्हटलं की मला तुझ्या पसंतीने करायचंच नाहीये म्हणून. हो, स्थळ तुम्हीच शोधा, पण नवरा म्हणून मला साधे साधे. तुझीच मुलगी आहे ना ही डॅड. हे बघ हे बघ, माणूस म्हणून त्याला नाकारलं नाहीये, नवरा म्हणून नाकारतीये. काय काय म्हणलास? जाड नसतात तर कांट से, पण बरा वाटला असता. डॅड अरे शारीरिक थांब थांब, तू ममाला दे. ह्या सगळ्या तुझ्याशी नाही बोलता येणार रे गोष्टी डॅड, तू देतील. हॅलो मम्मा, डोंट पॅनिक मम्मा. मम्मा मम्मा नीट ऐकशील. हे बघ हे बघ, नवरा म्हणून त्याच्याकडे बघताना जेव्हा त्याच्याबरोबर फिजिकल होण्याबाबत मी व्हिज्युअलाइज करते तेव्हा छान नाही वाटत. तुला कळतंय ना? हो, मग डॅड म्हंटले की तो छान बारीक झाल्यावर. हो पण कधी? यार मम्मा, तू ना त्याच्या हवेलीत आणि कोट्यावधींच्या संपत्तीतच अडकलीस. तसं तर मग मी कधीच. मम्मा अगं, गर्भ श्रीमंत असला म्हणून जाड्या पोराशी लग्न करीन का मी? तसं नाही ग. तसं तर मग आमच्या सोसायटीचा वॉचमनही आहे की तरुण आणि हँडसम, त्याच्याशी लग्न करू का मी? काहीतरी झोपलं तुझं मम्मा. तुझा मेनोपॉज म्हणजे ना मम्मा, ह्यात पॅनिक होण्यासारखं काहीही नाहीये. हो, सुख बघतेस माझं, कळतंय मला. पण माझ्यावर प्रेम करणं ही माझ्यापेक्षा तुमची गरज जास्त आहे. माझं सुख बघण्यात तुमचाही स्वार्थ आहेच ना. सोसायटीत बोलायला तुम्हाला एक मुद्दा मिळतो. अगं मम्मा, त्याला आणि त्याच्या घरच्यांना मी आवडलं याचा अर्थ मी. ऐक मम्मा ऐक, फिजिकल सौंदर्य हे त्यांनी बघितलेलं चालतं, मग मी बघायला नको? मी जाडजूड असते तर? हा, फिलॉसॉफी नाही नाही, मग तसं तर माझा नुसता फोटो बघून त्यांनी मला पसंत करायला पाहिजे होतं ना. आम्हाला पोरगी प्रत्यक्षात बघायची, याचा अर्थ काय होतो? नाही, त्यांनी पाहिलं त्यांनी की भारी आहे पोरगी, फिगर बिगर मस्त आहे, आपला पोरगा. ओरडू नकोस मामा, मी लहान नाहीये.
माझ्या मागे लागलाय तुम्ही? हो, मला माहितीये तिथे ऐशोआरामात राहीन मी, पैशात लोळीन तिथे, पण ममा आतून नीट होकार येत नाहीये. सॉरी. हॅलो. हा डॅड. तुझी तीच इच्छा असेल तर मग होकार कळवत आहे. नाही नाही नाही, नाईलाजाने नाही बोलत आहे. आणि तूच म्हणतोस ना की मनासारख्या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागण्यापेक्षा जे मिळाले ते मनाजोगतं करून घ्यावं म्हणून. नो 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 नो, आय डोंट मीन टू हर्ट यू डॅड, बट यू मीन इट. बाय डॅड. और ममा को भी सॉरी बोल. आणि तिला सांग, स्नेहा म्हटली आई हे परमदैवत असतं, त्यामुळे तू म्हणशील तर त्या जाड्या भंगार मुलाशी लग्न करायला मी तयार आहे. मग काय बोलू मी डॅड? नाही, आणि ममाच म्हणते ना की तूही तिच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त हँडसम आहेस म्हणून. अरे मग तिनं ते पाहिलेलं चालतं, मग मी पाहायला नको? यु नो व्हॉट, बाय डॅड. नाही, तुम्ही दोघं चर्चा करा आणि ठरवा मी होकार कळवायचा की नकार ते. आणि हो, चर्चाच करा, भांडू नका. ठेवते मी फोन. बाय. कसा रे तू? मग काल काय झालं होतं तुला कॉफी शॉप मध्ये? सगळ्यांना अगदी नॉर्मली हक केलं एकमेकांना. तू माझ्याकडे येताना नॉर्मल नव्हताच हे लगेच कळलं मला. हे हक करणं काही नवीन नव्हतं आपल्याला, पण तू काल कन्फ्युज होतास. काय मग मीच पुढे आले आणि बिग हक दिली. बाकी तुला अजूनही फरक कळत नाही हा हग करण्यातला आणि मिठीत घेण्यातला? कसला राग? नाही रे, पण तुझी कालची मिठी सगळ्यांना नीट कळली. मला ती कधीच कळली. पण तू काल सगळ्यांना लक्षात येईल एवढा वेळ होल्ड केलंस. इतकं हळद पण चालत नाही अरे. सेन्सिटिव्हिटी लपवणं म्हणजे मुंबईकर होणं. हो तोही लवकर. ठीक आहे, आजकाल कुणी कोणालाही म्हणतं रे लव्ह यू. त्याचा आणि प्रेमाचा काही संबंध राहिला नाहीये. ती नेहा तर त्या जिप्सीच्या वेटरला पण म्हणते लव्ह यू. मग काय, हे सेन्सिटिव्हिटी वगैरे असं काही नसतं रे. यू कॅन आस्क मी अबाउट सेक्स. इन फॅक्ट यू कॅन इवन ऑफर इट. बट काइंडली डोंट आस्क मी वेदर आय लव्ह यू ऑर नॉट. या इट मे साऊंड एक्स्ट्रीमली प्रॅक्टिकल, पण माझं मत आहे ते. हो, मला माहिती आहे तुम्हाला कधीही सेक्स बद्दल विचारशील म्हणून. मे बी तू त्या लेवलला जाऊन विचारणार नाहीस हे माहीत असल्यामुळेच मी तुझ्याशी एवढ्या मोकळेपणाने बोलू शकते, असंच म्हणायचं ना तुला? हो, मला तुझ्याबद्दल काय वाटतं सांगू? काळजी वाटते. आणि या शहरात केअरिंग ऑल्सो इज अनदर मीनिंग ऑफ लव्ह. झुलवत नाहीये तुला, पण मला ना ते तुला हवं असलेलं सो कॉल्ड प्रेम नाही करता येत. म्हणजे कसं आहे ना अनु, मला जे हवंय ते मी तुला अगदी बेधडक सांगू शकते, पण तुझ्या त्या सेन्सिटिव्हिटीशी आपलं नाही बाबा फार पटत. प्रॉब्लेम आहे अनुराग, तुला जे हवंय ना ते माझ्याकडे खरंच नाहीये.
पण मला जेव्हा जेव्हा जे जे हवंय ते तुझ्याकडे आहे, हे तुझ्या आजवरच्या कित्येक मिठ्यांमधून मला कळलंय. नाही, एक मिनिट नाही, अनुराग, मी असं नाही म्हटलं की मला जे हवंय ते फक्त तुझ्याचकडे आहे. आय मीन टू से तुझ्याही कडे आहे. नो, आय एम नॉट डिसरिस्पेक्टिंग युअर इमोशन्स. तुझं या शरीरात काहीच होणार नाही असं नाहीच म्हणलं मी. हा म्हणजे तू अगदीच सेन्सिटिव्ह असलास तर तुझ्यातल्या कवीचा एखादा मराठी चित्रपट गीतकार वगैरे होऊ शकतो. हा, पण तुला तुला एक्सपेक्टेड इमोशन जगायला गेलास ना तर चिरडला जाशील. आय मीन टू से प्रियकर वगैरे होण्यापेक्षा ना परफॉर्मर हो, डोक्यावर घेतील लोक. तसंही इथे लोकांना जे जगायला मिळत नाही ना ते पाहायला खूप आवडतं. तुला फार पटकन धक्का वगैरे बसतो रे. नो, डोंट मिसअंडरस्टँड मी अनु. मला खूप रिस्पेक्ट आहे तुझ्या सेन्सिटिव्हिटी बद्दल. म्हणजे कधी कधी ना तुझ्या बोलण्यात असं वाहवत जावंसं वाटतं. तुला माहित नसेल पण आपण सगळे दापोलीला गेलो होतो ना तेव्हा एकदा अगदी सकाळी सकाळी फुलपाखराच्या मागे चालताना मी तुला पाहिलंय. यादरीतून खूप खूप आवडलास मला तेव्हाच तू. मग मी तशीच आले खाली तुझ्या मागे मागे. तुझ्या हातात कॅमेरा होता, एक मोठं फुलपाखरू टिपत होतास. मी हळूच मागे आले आणि तुला वॉक केलं. तू दचकलाच नाहीस. शांतपणे मागे पाहिलंस, शांत हसलास. मग मी तशीच बिलगले तुला पटकन. तू मला इतकं छान जवळ घेतलंस ना अनु की त्या क्षणी माझ्या त्या ब्लॅक सॅटिन गाऊन खाली मी काहीच घातलं नव्हतं हे लक्षातही नाही आलं माझ्या. तुझ्या आलं होतं का हे लक्षात अनुराग? नाही ना. मला ना अनु त्रास होतो तो याचा. म्हणजे तुला मी अशी वेगळ्याच पद्धतीने आवडते ना त्याचा. हो रे, खूप त्रास होतो. म्हणजे वाटतं हा मुलगा आपल्यात जे पाहतोय, आपल्या भोवती कवितांचे छोटे छोटे तुकडे लिहित चाललाय, आपल्या साध्या साध्या स्पर्शांना वेगळा दैवी अर्थ देत चाललाय, त्यातलं खरंच काही आपल्यात आहे का? खूप विचार करते मग पुन्हा त्रास होतो. म्हणजे अनु, तुला माझ्यात हे जे काही वेगळं अलौकिक दिसतंय ते फसवय. मी जे हे जगते ते. मी स्पष्ट करून सांगू का अनुराग, इतरांच्या डोळ्यातनं मला नक्की दिसतं त्यांना माझ्याकडून काय हवंय ते. मग प्रश्न उरतो तो फक्त माझा, त्यांना ते द्यायचं की नाही तेवढाच. हो किंवा नाही, दोनच गोष्टी, कुठलंही कन्फ्युजन नाही तिथे. पण तुझ्या बाबतीत ना मला काही गेसिंगच नीट करता येत नाही. हा म्हणजे तुझ्या बरोबर हिंडायला आवडतं, तुझं बोलणं कुठून शिकलास आणि काय बोलतोस तू अनु. म्हणजे त्या दिवशी सकाळी नाही पहाटे 4 वाजता संजूच्या घरी जेव्हा मला माझ्यावरची कविता ऐकवलीस ना तेव्हा कुठे मला कळलं की मला माझ्यातलं काहीतरी नवीन दाखवणारा अनुराग नावाचा एक आरसा मला मिळालाय. सॉरी रे, तुझ्याशी कनेक्टच नाही होता येते मला. तुझी ती राधेची वगैरे रूपकना झेपतच नाहीत आम्हाला. म्हणजे मला प्रॉब्लेम तुझा नाहीच आहे अनुराग, प्रॉब्लेम माझा आहे हे मी तुला सांगायचा प्रयत्न करते. अरे मलाही खूप आवडतोस तू. हो, खूप खूप आवडतोस तू मला. आय लव्ह युअर कंपनी, युअर नेचर. म्हणजे मी तुझ्याशी काय काय शेअर केलंय हे जर का आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये जर का ऐकवलं ना तर स्टंट होतील सारे. हा हो, नाही तुला उथळ वाटेल मी थोडी, पण हॅलो, मी मुद्दामून सेक्स बद्दल कधीच बोलत नाही. अरे तुला असं वाटलं का?
हा मग उगाच फ्रेंड्स बरोबर खोटं खोटं कशाला वागायचं ना मग. पटकन मोकळं व्हायला आवडतं अरे मला. मला माहितीये तुला त्याचा धक्का वगैरे बसतो. पण पण मी कोणापुढे आणि काय बोलतेय हे सुद्धा नीट ठाऊक असतं अरे मला. तुला वाटलं का तसं? ते का कळत नाही मला. आणि अनुराग, मी ना अगदी आत्ताच नोट केलंय, पण जेव्हा तू सोबत असतोस ना तेव्हा मला अगदी मोकळं वाटतं, सिक्युअर वाटतं. सगळं आहे रे तुझ्याकडे, फक्त एकच गोष्ट नाहीये. तू म्हणू पाहतोस तशी तुझी प्रेयसी नाही. म्हणजे तुझ्यासाठी थोडंफार ते. हॅलो हॅलो अनुराग आहेस ना? ऐकतोयस का? हॅलो. डार्लिंग खूप गोड आहेस रे तू. पण एक सांगू, लीव मी अलोन. खूप कॉमन मुलगी आहे रे मी, थोडी आउटस्पोकन आहे आणि हळवी मुलं आवडतात मला. नाही तुला माहित नसेल, पण तू जेव्हा व्हॉट्सअप वरती माझ्याशी ते चांदण्यांनी भरलेलं आभाळ, रात्र, पाऊस, राधा कृष्णाचा पावा, नदीकडे जाणाऱ्या तुझ्या गावाकडच्या कित्येक वाटा, असं काय 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 शेअर करत असतोस ना, तेव्हा तेव्हा दुसरीकडे व्हॉट्सअप वरती कितीतरी फ्रेंड्स बरोबर वाटेल तशी चॅटिंग सुरू असते अरे माझी. Cannot set my mind. Nothing in this world is liked by my kind. No. Cannot set my mind. हा? पुढे म्हणू. हो? যতই না বাইনোর বাধা কাছে যেতে তাই পারিনি তুমিও তুমিও পার থেকে হাসরনি না Two boats on two banks of the river, though floating, couldn't go near you as I am anchored. You two did not move from that shore. No, cannot set my mind. चतुर ना आहे आणि अरे थोडी भामटी पण आहे मी. आणि हे बघ, हे मी फक्त तुलाच सांगू शकते. मला हेही माहितीये की मी अगदी कोणत्याही क्षणी तुझ्याकडे काहीही मागितलं ना तरी तू ते भरभरून देशील. आणि हेही माहितीये की त्याच संवेदनेतून जर तू माझ्याकडे काही मागितलंस ना तर कदाचित मी नकार देईन रे तुला. या शहराच्या हवेत ना ह्युमॅनिटी नाहीये, ह्युमिडिटी आहे हवी तेवढी.
म्हणून मग आम्ही एकमेकांकडे फक्त एका कम्फर्टनेसच्या एक्सपेक्टेशननी बघत असतो. लव, सॉरी, सेन्सिटिव्हिटी, सॉरी, वी वॉन्ट जस्ट अ कम्फर्ट झोन. ए आणि अनुराग, तुझा तो व्हॉट्सअपवरचा राधाकृष्णाचा डीपी प्लीज चेंज कर. नाही म्हणजे तू कॅलेले असले म्हणून नाही, पण तुझ्यावरती फ्रेंड्स हसलेले मला आवडत नाही. अरे अनुराग, तू चुकतोस असं कुठे म्हणते मी. तुला जे योग्य वाटतंय ते इथे अयोग्य कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. आता तूच बघ, तुला माझं साधं गुणगुण नाही खूप आवडतं असं तू म्हणाला होतास. आता तर मी बंगालीतून सुद्धा गुणगुणते. माझ्यापेक्षा अप्रतिम गुणगुणणाऱ्या कितीतरी आहेत या शहरात. दिसायला माझ्यापेक्षा 10 पटींनी सुंदर राधाच राधा. आय एम सॉरी अनुराग, पण एखाद्याचं संवेदनशील जगणं पाहून त्याला कुशीत घेऊ पाहणाऱ्या सगळ्या प्रेयशांचं कधीच निधन झालंय. हा, भरपूर ड्रंक आहे म्हणून बोलते असं समज पाहिजे तर तू. नाही बरोबर आहे तुझं, पण आवाजात पराभव आहे रे तुझा. अनु, तुम्ही प्रॅक्टिकल हे असं वाट पाहणं वगैरे सोड, नॉर्मल रहा यार. हॅलो अनुराग, ऐकतोय? हॅलो हॅलो अनुराग, आहेस? हा, काय निर्णय काय? हो, शहर सोडून जायचा डिसिजन घेतलायस होय? ओके अनु, मी अडवू नाही शकणार तुला, त्रास होईलच अर्थात मला. आणि मला न भेटता तू जावंस असं वाटतंय मला. ओके, बाय देन. आणि अनुराग, जाण्यापूर्वी एक ऍडवाइस देऊ. गाव सोडून आलेल्यांनी तिथल्या गोष्टी शहरात शोधण्याचा रोमॅन्टिसिझम करायचा नसतो. तसंही हे शहर तुझं नाहीच आहे. लव्ह यू डिअर. ओके अनुराग, बाय बाय. मंगला बोलतीये. अगं पायपात बोलल्यावर येतोय का आवाज? अगं एका जागी उभी राहशील तर ती रेंज नशी येईल ना तुझ्या सुताराला. हा ओके, आता एकदम ठळक येतोय आवाज. आणि तो फोन कानाला नीट लाव बरं. तू काय करती? तोंड मोबाईलच्या तोंडाला जिथून ऐकायचं ते तो पार पाडगणार. हळू मोबाईल मध्ये घुसून बोलती का? सगळी मुंबई ऐकते तुझं बोलणं. काय नाही ग, आज कॉलेजला सुट्टी. हा नाही, पैशाची काहीच वणवण नाही. एवढे 4-6 महिने काढले की संपलं इथलं काम. इथं मुंबईत नाही गो बाई, तिथं आल्यावर औरंगाबादलाच बघावं लागल काहीतरी. आणि औरंगाबादला एकटी राहून काय करू मी? 1 BHK फ्लॅट भाड्याने घेऊन राहून 4 महिने. तुझं काय घडलंय ग तिथं? रातभर गाड्याला डोळे चिकटवून पडते नुसती. बरं मम्मी, पप्पाचं ते अजून 40,000 मिळणार होते ना? डेथ सर्टिफिकेट तर तेव्हाच दिलं होतं. झेरॉक्स ना, मग ते लोखंडी पेटीत आहेत ना
ना अजून 5-6 झेरॉक्सी, त्यातली एक देऊन टाक. हा, आणि एकटी जाऊ नको. हॅलो हॅलो मम्मी, कट झालं तुला? ए मम्मी, कटच झाला. ही मम्मी बी ना फोन कानाला लावायला सांगितलं की पार चिकटवायचं बाकी ठेवते. बटन दाबलं जातं आणि टू आवाज येत. हॅलो, काय ग तू कशाला लावत होती तिकडून? अगं मिस कॉल पुरता 5 रुपये बॅलन्स आहे तुझ्या मोबाईलात, चालली सावकारी फोन लावा. आणि म्हणलं पप्पाचं डेथ सर्टिफिकेट झेरॉक्स बर का, त्या जाधव सरांना देऊन दे. हा ते एनजीओ वाल्यांना लागतंय म्हणे, ते देतील ना काय द्यायचं ते. आणि एकटी जाऊ नको म्हणलं, सन्याला मी सोबत. कुठं गेलाय तो? वायरमन पगार आहे काकाकडं. हा, त्यांचं रावले बियंदा धावेलाच आहे नाही का? करतो का अभ्यास पण तिथं? नाही, तसं नाही. पगारे काकाला रात्रीचं कानात टाकल्या बगर चालत नाही. पण रात्रीचं नको धाडू त्याला तिथं. त्याला म्हणू का देऊ? आलाय का तिथं तो? अदे सन्या, काय रे सलमान? हा, सलमान खानचं घर ना, हे काय माझ्या खिडकीतून दिसतं. हा, रोज जाताना दिसतो रस्त्याने मला. हो, दुधाची पिशवी आणायला जातो. सन्या, तिथून खुलं जोडीनं 10वीचं वर्ष आहे. हा, आणि माझा आवाज घुमून करायलाय. स्पीकर फोन लावलाय, सगळ्या गावाला ऐकू येतो का माझं बोलणं? तुला कशाला पाहिजे रे नवा मोबाईल? हा, नाही नाही, 10वी सुटल्यावर मग बघू. बरं ऐक, त्या मोबाईल वाले ऋतिकला म्हणाव 50चा टाकून द्या मला जरा. काय? आणि ऐक ना, त्या टपरीवाल्या म्हणाला मी येताना 200 रुपये देऊन आलेले. आणला का त्याला चंदनाचा हार? नाही आणला ना? नंबर दे त्याचा, 12च वाजवते त्याचे. मम्मी नवी ना तुला जवळ जवळ म्हणून डोक्यावर चढवला. काय उद्या देतो म्हणला. हा, मग ऐक, तो हार थोडा पाण्यात वला कर आणि पप्पाच्या फोटोला नीट घाल बरं. हा, आता तो स्पीकर बंद करून दे मम्मीकडं. हा, आणि ऐक, अभ्यास करायचा बरं का. हा, दे. हा मम्मी, अगं नको काळजी करू, शेवटचं वर्ष नाही, लागेल ना 6 महिन्यात नोकरी. ए मम्मी, सने झोपेतून वाचकून उठतोय का ग अजूनही? मला म्हणत होता पप्पा रोज सपनात येतो त्याच्या. ए मम्मी, टुकटुक वाजायला लागलं ग. अगं नाही, ते 10चं रिचार्ज मारलेलं ना, संपलं बहुतेक. ए मम्मी, सन्याला सांग त्या ऋतिक कडून पटकन 50 मारायला. हॅलो हॅलो. हॅलो सर. अच्छा मॅडम, कशात मॅडम? किती दिवसांनी? मी खूप मस्त. असं कसं, कशी विसरेन मॅम? म्हणून तर आज आठवणीनं कॉल केलाय. सर आहेत ना? त्यांना खुश खबर द्यायची आहे. सरांना सांगा तुमच्या लाडक्या स्टुडंटनं PhD मिळवली म्हणावं. थँक्यू सो मच मॅम. हो खरं आहे, पण सगळं श्रेय काही सरांचं नाही, तुमचंही आहे. तुमच्या घरी सर मला शिकवत राहायचे, पण त्या बोरिंग वातावरणात मला झोप आल्याचं फक्त तुम्हाला कळायचं. तुमचं लक्ष माझ्याकडेच असायचं ना. आणि माझे डोळे तांबारले की कितीतरी वेळा तुम्ही थालीपीठ, भजी आणि काय काय करून खायला घातलंय चहा बरोबर. नाही असं कसं? येणारच आहे मी, उद्याच निघते तुमच्याकडे यायला. चांगली 2-3 दिवस राहणार आहे. आणि मॅम, आता मला फिश पण करता येतं, बघाच तुम्ही. नुसतं बसा आणि खा माझ्या हातचं.
तुम्ही कसला माल लठ्ठ? कसली आली तुमची 50शी? आपण दोघी जायचो मार्केटमध्ये एकत्र, तेव्हा लोक माझ्याकडे नाही तुमच्याकडेच बघत असायचे. अहो खरंच सांगते. नाही सगळंच नाही फोनवर बोलत आता. उद्या येईन मग तिथे पण त्याच्यासाठी पण खूप राखून ठेवलंय ना मॅम. पण मॅम आयुष्यातल्या आजवरच्या प्रवासातला हा आजचा माझ्यासाठीचा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. हे मोबाईलचं कसं होतं, मनातल्या मनात बोलल्याचा फील येतो, समोरच्याला येतो तसाच फील, पण प्रत्यक्ष भेटलो की काहीतरी वेगळंच बोलतो आपण, नाही का? तुम्ही म्हणाल काय बोलतेय बाई, काय म्हणालात? असं असंबद्ध ऐकायची सवय झाली सरांमुळे. क्या बात आहे मॅम, काय टोला मारलाय तुम्ही. सर आलेत ना? हो, त्यांच्याशी बोलते आणि मग मी परत बोलेन तुमच्याशी. द्या. हॅलो सर. सर प्रज्ञा सर. सर PhD मिळाली सर. नाही मी रिलॅक्स आहे सर. हो, गावी गेले होते. कोकणात, जयगड जवळ. 2 महिने होते तिथे सर. हो, घर आहे ना, भाऊ आणि वहिनी असतात. सर हे थिसिस समुद्र. हो आहे ना, मी राहत होते तिथून अगदी हाकेच्या अंतरावर. रोज संध्याकाळी फिरायला जायचे सर. रात्री तर त्यांचा आवाज ऐकल्याशिवाय झोपच लागत नव्हती. पडल्या खूप काही सुचायचं होतं आवाज ऐकून. पण माझा प्रॉब्लेम काय व्हायचा माहितीये का, ते नेमकं मला सुचलेलं होतं की तुम्ही माझ्याशी इतकी वर्ष बोललेलंच मला रिकॉल होत होतं. हा माझा काही गोंधळ मिटलाच नाही. हो अगदी तसंच सर. काही वर्षांपूर्वी जायचं ना समुद्रावर, तेव्हा तो मला असा गुरु, मार्गदर्शक, बुजुर्ग वगैरे वाटायचा. मी हात वगैरे जोडायचे हो. पण तुम्हाला भेटल्यानंतर माझं परसेप्शनच बदललं. कसं ते कळलंच नाही. त्याच्या लाटा अशा बिचकत सरपटत माझ्यापर्यंत येऊ लागल्या ना, की मी सलवार वर ओढून घ्यायचे हळूहळू, अगदी माझ्या गोऱ्या पोटऱ्या उघड्या पडेपर्यंत. तो अधिकच जवळ आला तर सलवार अजून वर ओढायची तयारी असायची माझी, पण पोटऱ्यांपर्यंत घोटाळून निघून जायची ती लाट समुद्रात. हॅलो मॅडम, काय म्हणतायत का? अच्छा, मी उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचेन, सांगा त्यांना. काय म्हणताय? जेवणाचं? हो, चतुर्थी असली तरी मी साधच जेवणारे, सांगा त्यांना. हो, डुबुक वडे चालेल ना. भाताबरोबर जाम आवडते मला त्यांची ती आमटी. सर मॅडमला ना तुमच्या बुद्धिमत्तेचा फार अभिमान आहे. तुम्ही एकदा मला सिमोनच्या दी सेकंड सेक्स मधली काही पानं वाचून दाखवत होतात, तेव्हा त्या आई कितीतरी वेळ ऐकत बसल्या होत्या. त्यातल्या प्रेमात पडलेली स्त्री या प्रकरणातला एक पॅसेज तुम्ही वाचला. खऱ्या प्रेमामध्ये दोन्ही व्यक्तींच्या अस्तित्वाचा विचार व्हायला हवा, कारण तसं झालं तरच प्रेमिकांना स्वतःच्या अस्तित्वाचंही भान राहील आणि आपल्या जोडीदाराचा अंश आपल्यातही आहे याचीही जाणीव होईल. अशा आशयाचं होतं ते, हो ना? आशय लक्षात आहे माझ्या, पण त्या प्रकरणाच्या शेवटाची वाक्य जी तुम्ही कधीच प्रकट वाचली नाही ती पाठ आहेत माझी. स्त्री पुरुषाला जे अर्पण करू पाहते ते स्वीकारायला पुरुष अजिबात उत्सुक नसतो.
स्त्री आपल्या प्रियकरावर ज्या बिनशर्त भक्तीचा वर्षाव करते त्याची मागणी पुरुषांनी केलेली नसते. पुरुष तिची भक्ती स्वीकारतो, पण त्याची परतफेड तशाच प्रकारच्या पूजेने करण्यास तो बांधील नाही हे तो वारंवार स्पष्ट करतो. हेच ना सर, तुम्ही निम्म सिमोन संपवलं माझ्या समोर. बाप रे, केवढं प्रचंड लिहून ठेवलंय सिमोननं. म्हणजे तुमच्या तोंडून ऐकताना आणि नंतर त्या पुस्तकाची पारायण करताना मी नक्की कुठल्या वैशिष्ट्यात बसते हाच माझा विचार सतत चालू असायचा. म्हणजे तुम्ही वाचत असताना मी अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःला बसवून बघत होते. मॅडम मात्र शांतपणे त्यांचं काम करत फक्त ऐकत असायच्या. त्यांच्या बॉडी लँग्वेज मधनं कळायचं मला की हा जो आपला पुरुष आहे तो हे अत्यंत महत्वाचं असं काहीतरी जे आहे ना ते आपल्याला नाही, आपल्या समोर बसलेल्या या सुंदर तरुण स्त्रीला देतोय. तो तिच्यासाठी आहे, पण आता आपल्या कानावर पडतंय तर ऐकूया आपण. सर, सिमोनच्या लेखनात नाही का शीष्ण, मासिक पाळी, संभोग, योनी, कामक्रीडा, लैंगिक सुख हे असे शब्द वारंवार येतात. ते जेव्हा जेव्हा विस्ताराने यायचे तेव्हा तेव्हा मॅडमनी समोरचा दरवाजा बंद करून घेतलेलं पाहिलंय मी. नंतर त्या किचन मध्ये मला अनेक वेळा म्हणाल्या येते की अगं या माणसाशी कसं बोलावं याचं टेन्शनच येतं बाई मला. खूप वेळ बोलायच्या माझ्याशी. एकदा मला म्हणाल्या, अगं या खिडकीत ना एक सुंदर मोरपंखी पक्षी येतो रोज. ज्या सरांना दाखवावं वाटतं, पण एवढ्या हुशार माणसाला हे दृश्य क्षुल्लक वाटलं तर अशी भीती वाटते. सर, खरंच येतो तो पक्षी, त्यांनी दाखवलं मला. आता तर खिडकीतून थेट किचनच्या ओट्यापर्यंत येतो, एवढा धीट झालाय असं त्याच सांगत होत्या. त्याच्या किलबिलाटानं आपलं अभ्यासाचं काम डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण दोघंच असलेल्या रूमचं दारही मॅडमनी कितीतरी वेळा आपल्या मागे बंद करून घेतलं. सर, खरं सांगू, तुम्ही ना आता माझ्यासाठी समुद्र, सगळं काही आहे तुमच्या. पण तुमच्या समोर बसलेले असताना कितीतरी वेळा तुमच्या ओसरू पाहणाऱ्या लाटेचं पाणी माझ्या बुडापर्यंत येऊन गेलं. तुमच्या तेजस्वी उसळणाऱ्या लाटा तर धक्क करून सोडत. कितीतरी वेळा वाटे सलवार खेचून वर मांडीपर्यंत ओढून घ्यावी, पण तो विचार येईपर्यंत त्यात सरपटणाऱ्या लाटांना अपराधीपणानं मी समुद्रात परत जाताना पाहिजे. आणि मग घरी परतताना बुडाखालची ओल समाजापासून लपवण्याचं टेन्शन असायचं. पण सर, हे सगळं सांगून मी तुम्हाला गिल्ट नाही देते. प्लीज समजून घ्या. माझ्यातली अपूर्णता भरून काढत तुम्ही मला PhD मिळवून दिली. कारण मला काय हवं मला नीट माहित होतं. मी ते नीट मागितलं तुमच्याकडे आणि तुम्ही दिलं नाही. पण तुम्हाला काय हवं हे कुठे नीट मागितलं तुम्ही माझ्याकडे? मला वाटतं बंद दरवाजा मागच्या मॅडमचं, काकूंचं अदृश्य अस्तित्व तुम्हाला गिल्ट देत असेल. काकूंचा परत आवाज येतोय. काय म्हणतायत त्या? अच्छा, कढी. हो, थोडी आंबट गोड करा म्हणावं. चालेल. नाही, मी बोलेन नंतर त्यांच्याशी. तिला बिचारीला वाटतंय नवीन थिसिसवरच चर्चा झाली आहे. सर, तुम्ही चुकलाच नाहीत. मी दोष देणारच नाही तुम्हाला. फक्त काही नोंदी शेअर करते. डिस्कस करताना कितीतरी वेळा तुमचं लक्ष माझ्या गळ्याच्या खाली असायचं हे मी कधी बोलले तुम्हाला? उलट झाकाझाक केली तर उगाच तुम्हाला गिल्ट येईल म्हणून तसंच राहू द्यायचं की. तुमची उत्सुकता तुमच्या ग्रेट विचारांसाठी जर तुम्ही प्रकट केली असती तर कदाचित त्याच मोकळेपणाने मी सगळं शरीर नीट बघूनही दिलं असतं तुम्हाला.
त्यात वावगं काय? नाही, मला काहीच नसतं वाटलं सर. मला उलट आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की तुम्ही माझ्या शरीराकडे स्पष्टपणे बघत नव्हता. संभ्रम होता तुमच्या डोळ्यात, आणि कुठल्याही विद्यार्थ्याला आपला शिक्षक असा संभ्रमित आणि कन्फ्युज्ड झालेला नाही आवडत. सर, सिमोन आणि सार्त्र यांच्यामध्ये ओल्गा आलीच होती ना विचारांच्या पातळीवर. सिमोननं सार्त्र आणि ओल्गाचं नातं अप्रतिमपणे स्वीकारलं, पण ती गोंधळली होतीच ना. वैचारिकतेच्या लाटांनी तिच्या ओल्गाबद्दलच्या तिरस्काराला थोपवून धरलं. पण सार्त्र सारख्या थोर विचारवंताला आपल्या विद्यार्थिनीशी निर्माण झालेल्या या नात्यात आपण सिमोनची प्रतारणा करत असल्याचं न वाटण्याचं कारण म्हणजे सिमोनच ना. नाही नाही सर, मी ही व्यथा म्हणून मांडत नाहीये. माझी काहीच अपेक्षा नाहीये. मला तुमच्याकडून जे हवं ते मी मिळवणारच. पण तुम्हाला माझ्याकडून काय हवं हे नीट ठरवता चालत नाही, म्हणून ते मिळवता आले नाही सर. मला निग्रहाने हवंच होतं आणि तुम्ही दिलं नाही असा अर्थ काढू नका. थिसिसच्या निमित्ताने तुम्ही जे जे सगळं देत होतात ते सगळंच मला अपेक्षित होतं असं नाही ना. पण तरीही न मागता तुम्ही मुक्त हातांनी देत गेलात, आणि देताना केवढी निरागसता आणि निस्वार्थता होती तुमच्या. म्हणून माझी खात्री होती की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही माझ्या गळ्याखाली पाहिलं ना, तेव्हा त्याच निरागसतेने मला म्हणू शकला असतात की चल प्रज्ञा, आज मी तुला वेगळी अनुभूती देते. प्रश्नच नाही सर. ते सगळं मिळवण्यासाठीच तर मी तुमच्या पुढे अख्खं वर्ष काढतो. नाही नाही सर, मला हवंच होतं असा अर्थ काढू नका. तुमच्या वैचारिकतेला साजेसं विधान नाही. आज हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे तुमच्याकडून जे शिकले त्याचे रिटर्न्स मला PhD च्या माध्यमातून मिळाल्याचं तुम्हाला कळवायला नको. याच दिवसाची मी वाट बघत होते सर. म्हणजे तुमच्याकडून परतल्यानंतर तुमचं फिलिंग असंच असेल ना की गेली आता ही कायमची. म्हणजे खेद वाटला असेल तुम्हाला, वाईटही वाटलं असेल स्वतःच्या विचारांबद्दल, गिल्ट आला असेल हा मला निरोप दिला ना येताना. डोळ्यात दिसला मला सर. तुमच्या डोळ्यातला तो गिल्ट आहे ना, तो मला खूप खात होता, कारण चुकला नव्हता तुम्ही काहीच तरी. हॅलो, हा सर, तुम्हाला आलेला तो गिल्ट दूर करण्याचा हा एक प्रयत्न समजा हवं तर. प्रश्नच नाही सर. तुमचं मला शिकवणं आणि तुमच्या माझ्याबद्दलच्या फिलिंग्स या दोन्ही वेगळ्याच गोष्टी होत्या. तुम्ही त्या प्रायोरिटी लेव्हलला नेल्यात. म्हणजे आत्ताची हिची आयुष्यातली इमिजिएट गरज काय आहे तर PhD म्हणून तुम्ही इमोशन्स बांधून ठेवल्यात बाजूला. पण कधीतरी निघताना असं शांतपणे माझ्यासमोर उभं राहून नुसतं एकदा कशी आहेस प्रज्ञा, काय चाललंय, हे एवढंच विचारलं असतं तरी. सर, मॅडम ना देता? हो, आपण उद्या भेटूच. बट यातलं काहीच मला तिथे बोलायचं नव्हतं. मी कधी बोलणारही नाही, म्हणून आज बोलणार. हो, द्या द्या प्लीज. हा मॅम. नाही नाही नाही, काही गोड करू नका. मी येताना बाकीचा घेऊन येते. अहो नाही नाही, सिनेमा नाही काही. इथे पाकिजा नावाची एक मस्त मिठाई मिळते, ती घेऊन येते मी येताना. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट पण घेतलंय. सरांसाठी. सरांसाठी मीच आहे की मोठं सरप्राईज. म्हणजे मला बघूनच जास्त आनंद होईल ना त्यांना गिफ्ट पेक्षा. आणि मॅम, तो पक्षी येतो का अजून? हो,
किती क्यूट. ठीक आहे मॅम, आता येतेच उद्या आहे 2-3 दिवस. खूप खूप गप्पा मारू, मस्त फिरायला जाऊ, शॉपिंग करूया. बाय मॅम. आणि सरांना सांगा मला तुमची खूप आठवण येते. बाय. हा सनिया मारला ना येडपट. 70चं काऊन मारला सनिया? तेवढं बोलायचं तेवढाच टाक टाइम मारायचा रे. जेवढं टाक टाइम मारायचं तेवढं नाही बोलायचं. पण लाईट असतेत का आता? आपला पप्पा गेला तेव्हा बी नव्हती लाईट. रातच्याला त्याची चिता जळत होती आणि त्याचा उजेड साऱ्या गावावर पडला होता. सगळ्या ग्रामपंचायतीनं गावात आणि स्मशानात अंतरच ठेवलं नाही ना रे फार. असं कसं थोडं लांब पाहिजे ना सन्या. गावचं स्टँड बी लांब असतं गावापासून आणि ही तर मसनवटी. आपल्या घरापासून चौथं घर राधा काकूच. ते ओलांडलं की लगेच कोरडी नदीत काटावर मसन. हा इकडं लाईट बी असती आणि पाऊस बी असतोय. सन्या मोबाईलची पिन खराब झाली रे चार्जिंगची. पार ना तिरपा करून लावायला लागतोय फोन चार्जिंगला. ये पाय दिलं सोडून चार्जिंग. थांब. हा झालं बाबा सुरू. सने हिरव्या कांड्या अशा टुक वर जायला लागल्या ना की लय बरं वाटतं रे. हा नाही होत रे चार्ज. थोडस ऍडजस्ट करायला लागतंय. मोबाईलचं भोग तरी वाकडं झालं असेल, नाही तर चार्जिंगची पिन तरी. इथं नाही रे बाबा. तिकडं आल्यावर आपला ऋतिक करून टाकल रिपेअर. ए सन्या ऐक ना, या वेळेला दिवाळीला येताना ना मी तुझ्यासाठी ती चार्जिंगची बॅटरी आणणार आहे. चल ती पगार वायर मनकडची नाही एवढी खास. अरे मी पाहिलेलं आहे भारी आणि स्वस्त पण आहे. अरे असं ना पांढरा फटक्क लाईट पडतोय बघ. आणि फुल चार्जिंग झाली ना का मग 4 तास वनवन नाही. कंदीला बघ अभ्यासाचा कंटाळा येत असेल ना, काय नाही 2 महिने काढ फक्त. काय तुला आता कसं येता येईल बाबा इथं मुंबईला? परीक्षा तर होऊ दे. आणि माझ्याकडे तरी कसं राहता येईल तुला सोन्या? बघू ना नंतर. एप्रिलात माझी बी परीक्षा होऊन जाईल काय, तेव्हा बघू नंतर. पप्पाचे थोडे पैसे जमा झालेले असतील, मी बी बघते. हा इथं ना, हा तसं पप्पा गेल्याचं माहितीये काही जणांना. कशानं गेला आपण कशाला सांगायचं ना. नाही तसं म्हणजे काही ठिकाणी सांगते बी मी, थोडा फायदा बी होतो मी. परवा कॉलेजच्या प्रिन्सिपलला सांगितलं सगळं. म्हणलं वडील शेतकरी होते, गेल्या दिवाळीत वारले. तर तेच म्हणले गळपास घेतलं का शहरात ना सन्या. जास्त काही सांगावंच लागत नाही. अरे तर म्हणलं की तपेला वळतात. हा मग पुढच्या महिन्यापासून ना ते कॉलेज सांभाळून म्हणजे कम्प्युटर लॅबच्या असिस्टंटच्या नाही का हाताखाली कामाला लावणार आहे. तेवढेच 3-4 हजार मिळतील ना. सन्या मग मी रडतीये का? मला फुसफुस आवाज दे बर. तिला वाटलंच मला दे. मम्मी पप्पा परत काय येणार आहे? अगं मला येत नाही का आठवण त्याची? मम्मी इथल्या लोकांचे सगळे लोक जिवंत बी आहेत आणि श्रीमंत बी, तरी बरेच लोक रडतात. अगं जगात किती लोक आहे ते बघून चालत राहून
रडू नको, नाही तर सन्या झोपेतून वाचकून उठतो का नाही. बर मला सांग, तू आपला पडवीतला खांब सुताराच्या नाण्याकडून करून घेतला का ग सरळ? घेतला? हा, बरं झालं. आपली आजीची टेकून बसायची जागा आहे ती. आली का आजी देवळातनं? मग सन्याला पाठव, नाही तर एकटीच हिची खुरडत. ए मम्मी, आजी नीट बोलते का ग तुझ्याशी? पप्पा गेला तेव्हा महिनाभर देवाला घाल घाल शिव्या घातल्या तिनं, त्याच्याच कडे जायला लागली. मला म्हणाली बी, लय काळ लोटला, पावसाळा बघितलाच नाही. नाही मी बी म्हणले तिला, मला नोकरी लागली ना की तुम्हाला सगळ्यांना इथं घेऊन येणार आहे पाऊस बघायला. ए लग्नाचं नंतर बघू ग, हे सगळं विस्तारलं की बघू. आजी आली का? दे ना आजीकडे दे. आजी बोल. अगं मंगी बोलायली. काय कुठं बांधायचं मंदिर? आपल्या मळ्यात. आणि मग देव राखायला कोण जाईल? मी ना दिवाळीत येते. दिवाळीत? हा, कुठं कळमला जायचंय बोकड्या माराय जाऊ की? अगं तुला बी घेऊन जाऊ. हॅलो हॅलो सनिया, कशाला हिसकावला रे मोबाईल तिच्या हातात ना? मालक मेले का शिव्या तिच्या हातच्या आता. सनिया ऐक ना, मम्मीला जादा रडू देऊ नको. तिच्याशी गप्पा मारत जा. अरे तुझ्या दहावीच्या पुस्तकातले धडे जरी समजावून सांगितले तरी रमतोय तिचा जीव. कंदील लावून तू अभ्यासाला बसतोस ना, तेव्हा भिंतीला टेकून तुझ्याकडे अभिमानानं बघते. तिला 4 गोष्टी सांगत जा, जोक सांगत जा. मी धाडेन ना तुला भारी भारी जोक. हा हा, कोण दाभाड्यांची मुक्ती आणि कोण तुझ्या वर्गातला तो मार, काय ना त्याच परतमेश. दोघांनी लय मार खाल्ला असेल घरातनं. बापरे सन्या, तू असले उद्योग करू नको, तिथून हानीन परीक्षा व्हायची. ए नाही सन्या, ए नाही रे नाही, मला खात्री तू चांगल्याच मार्काने पास होणार आहे. सन्या तू पण लय मोठा हो, विमानात बसून साईटीत हे ना गावाला तोंडात गोटच घातली पाहिजे. हा जवळून नाही बघितला, पण हितनं माझ्या खिडकीतनं दिसतं वरून जाताना रात्रीचं. अशी ना 2 लख लाईट लांब दिसतात. मग मी पाहत राहते बरं का, मग अशी मोठी 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 होत अशी डोक्यावर येतात आणि बिल्डिंगच्या पाठीमागे गायब होतात. एक येता, मग दुसरं, मग तिसरं, मग चौथं. उडत्या विमानांकडे इथं कोणी पाहतच नाही रे सन्या, त्यांना टाइमच नसतो. आम्ही बघतो येड्यात चाललं ना, इथं कोणी वर बघतच नाही ना सन्या, म्हणून चांदण्या बी येतच नाही तिथं. सन्या आपल्या ते पाठीमागच्या जाळीत काजवे यायचे येतात का रे अजून? येतात. हा मग मला नोकरी लागली ना, ते आपण व्हॉट्सअपला मोबाईल घेऊन तुला, तू त्या काजव्यांचे फोटो काढून पाठव. कोणाला म्हणजे मला? अरे नाही, मी तिथे येणार असल्यानं तरी पाठवायचे असतात. इथं आमच्याकडे शेजारी शेजारी बसून एकमेकांची भेटी करतात. आपण बी करून जातो. अरे तुला मोठं नाही का व्हायचं सन्या? अरे भारी घेऊन मोबाईल, फोटो म्हणजे फोटो आला पाहिजे. आणि तू तर लय भारी फोटो काढशील. काजव्यांचे येतात ना फोटो, हा चांदण्यांचं बी येतच असतील. जे जे दिसतं डोळ्याला सन्या त्याचे फोटो तर येतच असतील ना. सन्या आपल्या शेजारच्या पडक्या घरात काजवे येतात का अजून? सगळ्या भीती पडल्या, पण त्यातून आपली एक सामायिक भिंत आहे ती, आणि बाहेरून का पडे ना,
आतून नीट असली म्हणजे झालं. आणि मग त्याच्यावर एखादा प्रचाराचं फ्लेक्स वगैरे 2-3 टाकले. शाबास सनी, मला नोकरी लागली ना की आपण आपल्या मुळात घर बांधू आणि तिथेच राहायला जाऊ. चारी बी तू, मी, आजी आणि मम्मी. काय तू मला काजवे दाखवायचे, तुला बरोबर सापडतात ते. हा, आपण व्हॉट्सअपला मोबाईल घेऊ आणि चौघांचा शेल्फी काढू काजव्यांसोबत. आजीच्या गाण्याचं शूटिंग करू. आपली आजी लई भारी गाणं म्हणते. कुठलं रे ते, जात्या म्हणायचे ते, दादा तोरण तोरण. हा ए, हाय का आजी तिथं? देन आम्हा स्पीकर फोन ऑन कर आणि धर ना तिच्या तोंडासमोर. ए आजी, ते गाणं म्हण ना ग. ए म्हण, दादा तोरण तोरण. तू म्हण ना, मी तुझ्या मागणं म्हणती. म्हण ना ग. हा, कसं? दारा तोरण तोरण. पुढं सुन अंगण अंगण. भाळी चंद्राचं कंकण. बाबळीचं ग पैंजण. धनील येशीत घे आम्हाला कुशीत. घे आम्हाला कुशीत. राहू सुखाच्या राशीत. हॅलो हॅलो. हॅलो वहिनी, कशी आहेस? झाला का सकाळचा राडा? दादा आला नसेल ना टॉयलेट मधनं बाहेर लवकर? दादाचा कोठाच जडे ग. तू लग्नाआधी त्याला हे सगळं विचारलं नसशील ना? त्यात काय स्पष्टपणे विचारायचं, टॉयलेटला वेळ लागतो का? लहानपणापासून असाच ग. मी ना दार वाजवून वाजवून वैतागायचे. मग आई मला शेजारच्या स्वाती काकूच्या टॉयलेट मध्ये पाठवायची. म्हणजे मला ना आमचं ते जुनं घर नीट आठवतं, पण टॉयलेट स्वाती काकूचं आठवतो. गेला का दादा ऑफिसला? हे बाय द वे, तुमच्या फेसबुकच्या फोटोला केवढे लाईक्स आले. दादाचं काही कर्तृत्व नाहीये त्याच्यात. तू किती गोड दिसतेस. आहे तशी छान दिसतेस, जाडी म्हणे. उलट दादाच उभा आहे तिरका ढेरी लोक. काही नाही ग, बोलायचं होतं तुझ्याशी. निरुपम भेटला होता का? हो खरंच? नाही, मीच गेले होते. म्हणजे मीच परवा फोन केला होता. 5 वर्षांनी. हो ग वहिनी, कळतं, पण त्रास होतोच ना. स्वतःला आवर घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण इतकं रेस्टलेस वाटायला लागलं ना. हे बघ, लग्न सोडून काहीही सांग, तू ऐकीन मी. ही लग्न ही गरजच उरली नाही आता माझ्यासाठी. म्हणूनच इथे येऊन राहिले ना मुंबई. संसाराची ओढ वगैरे काही वाटत नाही. उलट ही इथली कुटुंब बघून ना दया येते मला त्यांची.
वहिनी मला ना तुझं आणि दादाचं लग्न आठवतं. तुझ्या मनात आणि शरीराच्या कणाकणात लग्नाविषयीचा आनंद आणि उत्साह असा ओसंडून वाहत होता. किती गोड आहेस ग तू तेव्हापासनं. माझं काय, 35 उलटली माझी. कुठून आणू ती निरागस उत्सुकता. छे अशी आपोआप नाही येत ग. नाही, मान्य आहे मला, प्रेमभंगात आयुष्य बर्बाद करण्याचा काळ नाही राहिला आता. पण मी कुठे करून घेतेय बर्बाद. नाही, 5 वर्षापूर्वी आईन काठावर असताना निरुपमनी मला नकार दिला. त्याच्यानंतर त्याचं दुःख सोडून काय ठेवलंय ग मी स्वतःकडे. वहिनी, तुझ्या सलज्जतेनं, उत्सुक ओढीनं, अनोख्या भीतीनं लग्नानंतर पहिली 5 वर्ष दादाकडनं मिळवलंच ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मी इथल्या मित्रांकडनं मिळवत आहे. सकाळी दादाच्या बेडरूम मधनं बाहेर पडताना त्याची बायको असूनही तुझ्या चेहऱ्यावर एक लाचरा टिंट असायचा. तो मला इथे लफडी करतानाही येत नाही. नाही, असं नको सांग तुझा तू की मी पोथट झालीये. सूड म्हणून केलंय मी सगळं. आणि आता त्या सुडाचाही कंटाळा यायला लागलाय. वीकेंड खायला उठतो. बंदच केलंय मी आता फ्रेंड्स आणि फिरणं. मी पुन्हा एकटे पण छळायला लागलंय ग. माझाच कसा दोष म्हणतेस ग? त्याचा काहीच दोष नाही का? नाही, नशेचा अंमल असा उतरला की कसं अंग ठसठसायला लागतं ना, तसं झालंय माझं. सुडाचा अंमल उतरला आणि आता भोवताली तेच फिरायला लागलंय. नाही ग, नाही वहिनी, मला ना त्याचा नकार नीट पचवताच येत नाही. सारखं असं इन्सल्टिंग वाटतंय. सारखी अशी ठसठस होतीये. मला याला तोडून का नाही टाकता येते? त्यांनी तोडून टाकलं असं माहितीयेस ना? अगं मग परवाच्या त्या संडेच्या पुरवणीतला अख्खा ललित लेख त्यांनी जवळपास माझ्यावर लिहिलाय. तुला पाठवला होता ना, मी वाचलास का व्हॉट्सअपवर? हा, पावसातला तो सगळा संवाद आमचाच होता ना, महाबळेश्वरचा. नाही म्हणजे मला एवढं ललित बोलता आलं नसेल, पण अगं संदर्भ तेच होते ना. मला काहीच वाटलं नसेल का लिहिताना? आणि मी का नको व्याकुळ हो? आठवायला लागलं मला सगळं पुन्हा. माझ्या हसण्यावर कविता, माझ्या डोळे भरून येण्यावर कविता, काटेरी कुंपणात अडकलेल्या त्या लालसर ओढणीवर ललित लेख, माझ्या पावसात भिजण्यावर गाणं. अगं मी नुसती बसले ना तर माझं स्केच काढून माझ्यासमोर धरायचं. काय करायचं ग अशा माणसाचं? कसं सोडून द्यायचं? आणि याला काहीच फरक पडत नसेल का? नाही, नसेलच पडत फरक. कारण मी त्याच्या आयुष्यातनं गेले तरी हा लिहितोच आहे ना. कारण आयुष्यभर पुरेल एवढं मी त्याला दिलंय. पण अगं बहिणी, माझं काय? काल नाही, परवा केला होता फोन. त्याच्याकडे नंबर नसेलच ना माझा. उचलला मग. काय म्हणेल? पटकन म्हणाला, अरे वा, खूप वर्षांनी. आवाजात ना टिपिकल मुंबईकर परकेपणा. पण मी कुठे त्याचं बोलणं ऐकून घेत होते. मी त्याचा अख्खा कॉल रेकॉर्ड करून घेतला. मग म्हणला, कशी आहेस? म्हणलं, मी आहे तशीच आहे. मग उगाचच उसना अवसान काढून म्हणाला, कशी आठवण काढलीस इतक्या वर्षांनी? म्हटलं, भेटायचंय तुला. मग थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग म्हणाला, उद्या 11 वाजता फोन कर, मग सांगतो. मी ना त्याचं सगळं बोलणं साठवून घेत होते. त्यामुळे राग नाही आला मला त्याचा. बस एवढंच संभाषण. नंतर विचार केला, मे बी त्यालाही भेटायची इच्छा असेल, म्हणूनच वेळ ऍडजस्ट करत असावा. मग मला छान वाटलं. रात्री झोपताना स्वतःला प्रश्न विचारला, तुला का भेटायचंय त्याला? वहिनी, उत्तर शोधलं मी, पण नंतर रात्र झाली आणि शोधाशोध थांबली.
काल साधारण 10:30च्या सुमारास निघाले. बाहेर पाऊस पडत होता, त्याच्यामुळे रेनकोट चढवला. परवाच त्याच्या ऑफिसमध्ये फोन करून पत्ता मिळवला होता. साधारण 11च्या सुमारास त्याच्या सोसायटीत पोहोचले. लिफ्टनं वर गेले, 11th फ्लोअर. त्याची डोरबेल वाजवणार तेवढ्यात माझा फोन वाजला. मग बघते तर काय त्याचाच फोन. म्हणलं थोडी गंमत करू. तो ये असं म्हणला की त्याला सांगू अरे आज नाही जमत आहे आणि डोरबेल वाजवू. मग तो दार उघडेल आणि चकित होईल. असं काहीच नाही झालं. मी काही बोलायच्या आतच तो म्हणला अगं पाऊस चालू आहे, नको येऊस आज, अडकशील रस्त्यात. मी पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि हॅलो काय म्हणतोयस असं म्हणून संभाषण लांबवलं. तो त्याचंच उत्तर देत असताना त्याने दार उघडलं आणि मी रेनकोट सकट त्याच्या समोर उभी राहिले. हॅलो, अगं कसला आवाज येतोय हा? अरे देवा, या गुप्ता भाभीना तो खलबत्ता कुट्टा स्लॅब तोडून तुझ्या घरात येणार आहेत वहिनी. अगं या बाईला मिक्सर कसा वापरता येत नाही अजून. कमाल आहे. काय सांगत होते मी? हा, निरुपम दारात उभा. त्याने त्याचा फोन कानाला लावलेला. मी माझा फोन ठेवला. माझ्याकडे खूप वेळ बघत राहिला. म्हणजे मला तरी असं वाटलं. मग मी त्याला त्याच्या कानाच्या चिमटीत पकडलेला फोन काढायला सांगितलं. तर उशाळला. अगदी तेव्हा सारखं. काहीच फरक नाही ग. रेनकोट दारातच काढला. त्यानेच टांगला तिथे. मी म्हटलं त्याला अरे आत ठेव बाथरूम मध्ये. तर म्हणला नको राहू दे इथे दारात. म्हणजे जाताना विसरणार नाहीस. म्हणजे बघ ना बहिणी, मी येताना त्यांनी माझं जाणंही नक्की करून टाकलं. मी कुठे ओली झाले होते. त्यांनी टॉवेल दिला. केसातही पाणी होतं. मग ते सोडून पुसायला लागले. तर माझ्याकडे एकटक बघत राहिले. नंतर अचानक दचकल्यासारखा आत कॉफी करायला निघून गेला. मी ना त्या समोरच्या आरशात स्वतःकडे बघत होते. खरं सांगू वहिनी, त्याच्या डोळ्यात जरा जरी इच्छा दिसली असती ना तरी मी पूर्णपणे तयार होते. का? कारण मला देऊन किंवा घेऊन मोकळं व्हायचं. पण अशाने एखाद्या संवेदनशील नात्याला पूर्ण विराम मिळतो का पूर्णत्व? आणि मला काय हवं होतं, पूर्ण विराम का पूर्णत्वाची अनुभूती? जाऊ दे, हा तेव्हाचा विचार होता. मी त्या आरशात स्वतःकडे त्याच्या अँगलनी बघत होते. काय होतं ग माझ्यात मला नाकारण्यासारखं? अगं जग काय, तूही म्हणायचीस तू आणि निरुपम म्हणजे अगदी मेड फॉर इच अदर आहात. खरंय, नाकारलं नाहीये त्यांनी, पण स्वीकारलं नाहीये हेही तितकंच खरं आहे ना. मग समेत एवढं घर बघून घेतलं. आमच्या त्या स्वप्नातल्या गॅलरीत त्यांनी खूप कुंड्या ठेवल्या. शेजारी ना एक शू रॅक आहे, त्याच्यावर तो शू ठेवलेला दिसला. मी त्याला माथेरानला घेतलं. वापरत नसावा बहुतेक, पण ठेवलाय त्यांनी. हॉलमध्ये त्याचा मोठा फोटो आहे, ब्लॅक अँड व्हाईट. काय दिसतो. त्याच्या डोळ्यात बघून घेतलं थोडा वेळ. लिखाणाचं टेबल तेच आहे अजून. त्याच्यावर ना 2 लॅम्प्स ठेवले होते. तुला आठवते बहिणी, आपण त्याच्या येस तोच आहे तो लॅम्प तिकडे. पण दुसऱ्या लॅम्पची पिन सॉकेट मध्ये खोचलेली दिसली. प्रियकर प्रेयसीपेक्षा खूप उत्कट जगलो ग आम्ही. पण एक प्रेयसी म्हणून त्याचं माझ्यावर प्रेमच नव्हतं हे त्यांनी सांगितल्यावर कसं रिॲक्ट व्हायचं हे इतक्या वर्षानंतरही कळलंच नाहीये मला. माझ्याकडे जे होतं ते मी सगळं त्याला दिलं, तरी असं कसं घडू शकतं?
पण एवढं सगळं होऊनही आजही मी का तयार आहे? आजारी झालीये का ग मी? का माझ्याबद्दलच्या उत्कट प्रेमभावना त्यांनी त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडपून टाकल्यात आणि मी माझा इगो म्हणून त्या उघडकीला आणण्याचा प्रयत्न करते? खरंय ग, खरंय. ही ना हिंसाच एक प्रकारची. कोण उद्युक्त करतं मला हे सगळं करायला? कॉफी पिताना मग वहिनी हे सांगितलंच नाही ना तुला? मी ना ठरवून गेले होते की गेल्या गेल्या त्याला मिठी मारायची, पण रेनकोटच्या गडबडीत सगळं राहूनच गेलं. तू हसशील मला, पण जाताना घरात कुठे उभं राहून त्याला मिठी मारायची हे मी येतानाच ठरवून टाकलं. कॉफी पिताना बोललो मग बरंच हे आणि ते. मला खूप बोलायचं होतं, पण मी बोलायला लागायचे आणि हा अनोळखी वाटायला लागायचा. कॉफीचे कप ठेवायला आत गेला तेव्हा पुन्हा एकदा घर बघितलं. हे सगळं आपलं नाही. हो बरोबर, नव्हतंच. पण मी असायचे ना त्याच्या या घरात तासन तास. त्याचे हे घर मीच तर लावायचे. तुला माहितीये वहिनी, मी दिलेल्या कित्येक गोष्टी ठेवल्यात त्यांनी या घरात अजूनही. मग तो विचार करताना लिहिताना बघत असेल ना, मग त्याला काय वाटत असेल ग? आतनं काहीच होत नसेल. बोललो खूप वेळ. फोटो बघितला त्याच्या बायकोचा, माझ्या नाही लक्षात राहिला. मी त्याला खूप प्रश्न विचारले. माझी आठवण येते का आणि असं का केलंस ते दोन सोड. बहिणी, खरं तर घडलं काहीच नाही, पण मीच विड्रॉ केली. मला ना स्वतःच्याच रिकाम्या प्राचीन महालाचा रखवालदार वाटला तो. बाहेर अशी लोखंडी खुर्ची टाकून पेपरातली कोडी सोडवत बसली. निघायची वेळ झाली हे त्याच्या हालचालीतनं कळलं मला. इतका असहाय्य वाटला ना तो, अगतिक आणि दुबळा. पुन्हा कॉफी करायला आत गेला तेव्हा त्याची पुस्तकं चाळली, नवीन कविता चाळल्या. त्यातही स्वतःला जोडत गेले, स्वतःला शोधत राहिले. असं कसं असू शकतं ग आयुष्य बहिणी? खरं तर त्याला पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आहे आणि माझं तो. तुला सांगते, त्यावेळी आमच्यात काहीही अंतर नव्हतं. अगदी हाताशी होता ग तो. त्याचा हात धरून सहज निघून जाऊ शकलो असतो आम्ही त्या पावसात. पण मलाच कळत गेलं की असं काहीही घडणार नाही. हे असं अधांतर असणं म्हणजेच आपलं आयुष्य आहे. आज जवळून बघता आलं एवढंच. भेटूनही अपूर्णता ही राहिली, उलट ती जास्त प्रखर झाली. आणि माझ्या लक्षात आलं की प्रॉब्लेम आपला नव्हताच. कारण मला तरी त्याच्यावर भरभरून प्रेम करता आलं मनसोक्त. तो स्वतःवर करायला घाबरेल ना एवढं प्रेम केलंय मी त्याच्यावर. म्हणूनच कदाचित सावध असेल तो संसारात बायकोशी. विचारलं ना त्यांनी, घरी कोण कोण असतं? म्हणलं अरे नाही केलं मी लग्न. मी नाही बघितली त्याच्यावरची रिॲक्शन. पण बहुतेक नंतर का असं म्हणाला तो. म्हणला अरे नाही, राहून गेलं गडबडी. मग शेक हँड करून निघाले. नाही, स्वतःहूनच ठरवलं मी निघायचं. कारण मगाशी बोलता बोलता त्याची बायको ऑफिस मधनं 6 वाजता घरी येते ही माहिती 2 वेळा दिली त्यांनी मला. आणि आज कशी ऑफिसला जाताना ती छत्री घेऊन जायची विसरली आहे हेही म्हणाला 3 वेळा काळजीने. नाही अगं, म्हणाला तो, थांब तू, म्हणजे ओळख होईल तुमची तेवढीच. पण वहिनी, त्यालाही माहिती होतं ना मी नाही थांबणार.
खरंय तुझं. मे बी त्याला असंच वाटत असेल की ती यायच्या आधी मी जावं. जाताना त्यांनी माझ्या डोक्यावर फक्त हात ठेवला. मी काही क्षण त्याच्या डोळ्यात बघितलं. बाजार उठून गेल्यानंतरची रिकामी जागा दिसली मला त्याच्या डोळ्यात. तंबू ठोकल्याच्या खाणाखुणा आणि वाऱ्यावर उडत जाणारा कचरा. बस. बाहेर पाऊस चालूच होता. वहिनी वहिनी पाऊस चालू आहे, येऊ नकोस असंच म्हणणारे भेट गेले को. आई त्यातलाच. पाऊस चालू आहे, जाऊ नकोस असं म्हणतात. आताही ताराशी टांगलेला रेनकोट त्यानेच काढून दिला. त्यातनं पाणी निथळून त्याचं तारोळं झालं होतं. त्याच्यातच पाय ओले करून निघाले मी. तडक निघून आले घरी. वहिनी, तारात माझ्या रेनकोटच्या साचलेल्या त्या तारोळ्याकडे त्यांनी बघितलं असेल का ग? काय करायचं माहितीये का? येत्या दिवाळीला ना आपण माझ्या गावाला जायचं. रात्री ना तिथं मागल्या दाराला बसू आपण. पाठीमागनं ना बाबळीची जाळी दिसते. म्हणजे अंधारात नाही दिसत ती, पण सण आहे ना आमचा. तो बोट दाखवेल तिथं बघायचं. त्या अंधारात सगळ्यात दाट अंधार जिथं, तिथंच बाबळीची जाळी सूप आहे. तिथंच काजवी येतात. जिथं सगळ्यात जास्त अंधार तिथंच सगळ्यात जास्त काजवे. आमच्या सण्याचं एकदम इजी टेक्निक आहे. काजवे बघायचे, मग येशीत जायचं. जुनी येस आहे बर का. येस म्हणजे गावाचं प्रवेशद्वार, म्हणजे गावात शिरण्याचं दार बर का. म्हणजे भाजायला बी तेच दार असतं. नाही तर तुम्ही म्हणाल काय म्हणते ही बया. भला मोठा दरवाजा आहे लाकडी. त्याच्या दोन्ही बाजूच्या दगडी भिंतीत देवळी आहेत मोठ्या मोठ्या. आपण 5 जणी सहज मावून जाऊ त्याच्यात. तिथं ना मग आपण पाय हलवत बसायचं. तिथं बी काजवे येतात. मग आपण गाणं म्हणायचं. कसं ते मी शिकवते, माझ्या मागोमाग म्हणा. हा, पण गाणं म्हणायला लाजायचं नाही. बाईच्या जातीनं गायला आणि रडायला लाजायचं नसतं. म्हणा माझ्या मागोमाग. दारा तोरण तोरण, दारा तोरण तोरण, सुन अंगण अंगण, सुन अंगण अंगण, बाळी चंद्राचं कंकण, भाळी चंद्राचं कंकण, बाभळीचं ग पैंजण, बाभळीचं ग पैंजण, धनी येईला येशीत, घे आम्हाला कुशीत, धनी येईला येशीत, घेई आम्हाला कुशीत, घे
राशीत राहू सुखाच्या राशीत दारा तोरण तोरण दारा तोरण तोरण निकिता गोखले. अंजली भिडे. मीरा गडे. आणि म्युझिक टीमचं संचलन केलं होतं साकेत जोशीनी. आनंद जोशी, रात्रीवर निरंजन पागे, आयुष नाताळे, निकाल सागर सागर. या नाटकाचं लाईट्स केले होते अद्वैत जोशी, लेखक दत्ता वाटे आणि दिग्दर्शन मी केलं होतं